स्वामी ओम. मुलांक एक विषयी आपण बोलणार आहोत आज. मुलांक एक कसे असतात हे व्यक्ती, त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं, त्यानंतर करिअर कोणतं केलं पाहिजे आहे, जोडीदार कसा असतो, कौटुंबिक जीवन कसं असतं यांचं, त्यानंतर कोणते रंग यांच्यासाठी चांगले आहेत आणि काय रेमेडीसाठी केल्या पाहिजेत. तर नमस्कार, मी भाग्यश्री ओरसे. तुम्हा सर्वांचं वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चला तर मग आपण मुलांक एक विषयी जाणून घेऊया. तर कसे असतात मुलांक एक? तर मुलांक एक कोणाचा असतो? ज्यांचा कोणत्याही महिन्यात 1, 10, 19 किंवा 28 ला जन्म झालेला आहे, त्यांचा मुलांक हा एक असतो. तर यांचा रुलिंग प्लॅनेट हा सूर्य असतो. त्यामुळे अर्थातच हे सूर्यासारखे तेजस्वी, ऊर्जा असलेले, नेतृत्व गुण असलेले, वक्तृत्व खूप छान, आत्मविश्वास, प्रचंड ऊर्जा आणि काहीही करण्याची तयारी, स्वाभिमानी आणि सूर्यासारखे तेजस्वी असे असतात. त्यानंतर ह्यांना कायम मदत करायला आवडते लोकांना. म्हणजे जर कोणाला जर काही हवं असेल किंवा कोणाला मदत हवी असेल तर ह्यांना ती मदत करायला फार आवडते. पण हे मदत करतात, पण यांना घ्यायला मात्र आवडत नाही. म्हणजे हे सहसा कोणालाही मदत मागत नाही. कारण यांना मदत करायला आवडत असली तरी यांना कोणाकडून मदत घ्यायला आवडत नाही. आणि यांना कोणी सल्ला वगैरे दिलेलाही आवडत नाही. त्यामुळे यांना कोणी जर सल्ला दिला जरी तरी हे ऐकून घेतील, पण स्वतःच्या मनातच करतात शेवटी. आणि याचा एक गुणधर्म काय छान, की हे कुठलीही कठीण प्रसंग आला किंवा कुठलीही परिस्थिती असेल यांची, तरी त्याला फेस करून ते कायम यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात आणि अतोनात कष्ट घेतात. त्यांच्यासाठी करिअर कोणतं चांगलं? तर सूर्यासारखे आहेत तर अर्थात म्हणजे सूर्य म्हणजे राजा ना, तर त्याच्यामुळे ते रुलिंग क्वालिटीज असतात त्यांच्यामध्ये. त्यामुळे गव्हर्नमेंट जॉबमध्ये छान करू शकतात. म्हणजे उच्च अधिकारी, IAS, IPS किंवा आर्मी, पोलीसमध्ये जाऊ शकतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब त्यांच्यासाठी चांगले असतात. किंवा मग प्रायव्हेटमध्ये म्हटलं तर हे HR होऊ शकतात, मॅनेजर होऊ शकतात. म्हणजे उच्च अधिकारी. म्हणजे हे वरून आहेत आणि यांच्या हाताखाली काही लोक काम करतायत असं, अशा जॉबमध्ये यांना म्हणजे छान प्रगती होते यांची. त्यानंतर आता यांच्यासाठी बिझनेस कोणता चांगला? हे राजकारणी होऊ शकतात ना चांगले, कारण नेतृत्व गुण असतं ना, म्हणजे हे लोकांना लीड करू शकतात. त्यामुळे चांगले उत्तम राजकारणी होतात, वक्ता होऊ शकतात, कारण यांच्याकडे वक्तृत्वही छान असतं. आता बिझनेस म्हणाल तर कोणताही बिझनेस हे चांगला करू शकतात, कारण यांच्यात ती लिडिंग क्वालिटी आहे ना, सगळ्यांना बरोबर घेऊन जातात. त्यामुळे कोणताही बिझनेस हे उत्तमरित्या करू शकतात. आता यांच्यासाठी कोणते म्हणजे कोण यांचे फ्रेंड्स होऊ शकतात किंवा कोणत्या लोकांबरोबर यांची चांगली फ्रेंडशिप होऊ शकते? तर 1, 2 आणि 7 यांच्याबरोबर हे बिझनेसही करू शकतात. किंवा हे चांगले मैत्रिणीचे संबंध असू शकतात यांचे. या म्हणजे ज्यांचा मूल्यांक 1 आहे, 2 आहे किंवा 7 आहे यांचं. आता जोडीदार म्हणाल तर म्हणजे 1, 2, 3 म्हणजे मुलांक 1, मुलांक 2, मुलांक 3, मुलांक 7 हे सगळे यांचे छान, यांच्याशी रिलेशन्स पण यांचे चांगले असतात. आता थोडंसं आता उच्च अधिकारी आहेत म्हणलो आपण, मगाशी म्हटलं हे थोडेसे डॉमिनेटिंग असतात ना, तर यांनी हे डॉमिनेशन ऑफिस पुरतं ठेवावं. कारण बरेचदा आपण बघतो की जेव्हा म्हणजे करिअर असं करू नये, नात्यांनाही तेवढंच महत्व द्यावं. आता यांच्या आता इथे म्हणजे मुलांक 1 ला जन्मलेले काही थोर व्यक्तिमत्व आपण बघायचे म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर इंदिरा गांधी, रतन टाटा, हे खूप मोठे मोठे लोक आहेत ज्यांचा जन्म म्हणजे मुलांक 1 आहे. तर म्हणजे मुलांक 1 असणं हे मुळातच एक ब्लेसिंग आहे. तर आता काही लोक म्हणतील की अरे म्हणजे आमचा मुलांक 1 आहे, पण आमचं तर काही वाटत नाही असं आमच्याकडे बघून आम्ही यशस्वी आहोत किंवा आम्हाला तर काही आयुष्यात आजपर्यंत मिळालेलं नाहीये. तर मग तुम्ही अभ्यास करा, का नाही मिळालेलं? आपण आजपर्यंत का नाही यशस्वी झालेलो? तर त्यामुळे मग तेव्हा तुम्हाला कळेल. आणि मग आपण आता पुढे रेमेडीज बद्दल बोलणार आहोत. त्या रेमेडीज तुम्ही फॉलो करा. तसं तुमचं आचरण ठेवा, मग नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. तर काय केलं पाहिजे मुलांक 1 वाल्यांनी? तर एक तर वेळेचं नियोजन केलं पाहिजे. दिलेला शब्द पाळला पाहिजे. किंवा सूर्य बघा कसा रोजचा सूर्यास्त आणि म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त वेळेत होतो की नाही. कधी एक दिवस असं झालंय का की सूर्याला आज कंटाळा आलाय आणि सूर्य आज उगवला नाहीये. तर एक तर वेळेचं नियोजन करा, वेळ पाळा, दिलेली शब्द पाळा, हे पहिलं. त्यानंतर आपण मगाशी बघितलं की
महत्वाकांक्षी यांच्यात खूप असतात, म्हणजे महत्वाकांक्षी असतात. पण महत्वाकांक्षा आहे तोपर्यंत ठीक आहे. पण अति महत्वाकांक्षी जर झाला तर मग काय होतं, अशा वेळेला तुम्ही फक्त काम, काम, काम करता आणि मग घरी वेळ नाही दिला कुटुंबाला, बायका मुलांना किंवा काय, तर मग ते नाती थोडीशी आपल्यापासून लांब जातात. तर बॅलन्स ठेवा सगळं, म्हणजे कामही करा आणि कुटुंबालाही वेळ द्या. तसे तुम्ही कुटुंबाचं रक्षण करणारे म्हणजे राजा आहात ना, तर म्हणजे तुम्ही खूप केअरिंग आणि लव्हिंग नेचर असतं तुमचं. म्हणजे तुमच्या कुटुंबाला असं तुमचं एक संरक्षण कवच असतं तुमच्यामुळे असतं. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला सहसा कुठे काही करत नाही आणि केलं तर तुम्ही सोडतही नाही. त्याच्यामुळं पण फक्त मग दोन्ही बॅलन्स ठेवा. करिअर आणि कुटुंब असं व्यवस्थित बॅलन्स करा. आता स्वाभिमान आपण म्हणतो, की तुम्ही खूप स्वाभिमानी असता. पण काही वेळेला एक थिन लाईन असते त्याच्यामध्ये. थोडं अहंकाराकडे जाऊ शकतो किंवा थोडे इगो आपण म्हणतो, इगोइस्ट होऊ शकता. तर याची काळजी घ्या. कितीही उच्च पदावर गेलात, कुठेही गेलात तरी अहंकार येणार नाही किंवा आपण इगो आपला मोठा होणार नाही, याची काळजी घ्या. कारण पुन्हा काय होतं, आपण जेव्हा अहंकार करतो किंवा आपल्याला मिळालेल्या गोष्टींचं आपल्यामध्ये जेव्हा इगो वाढतो, तेव्हा मग आपल्यापासून अगदी जवळची लोकं लांब जाण्याचा बरेचदा असा प्रकार घडतो. तर या 2 गोष्टी जर तुम्ही बॅलन्स केल्या, तर तुमचा हात कोणीही पकडू शकत नाही. तुम्ही खूप यश मिळवू शकता आयुष्यामध्ये. आणि सकाळी लवकर उठा, सूर्याला नमस्कार करा आणि तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुम्ही जर क्रिस्टल्स वगैरे घालणार असाल, तर रेड जास्पर वापरू शकता किंवा रेड स्टोन वापरू शकता. आणि तुमच्या वास्तूमध्ये किंवा तुमचं ऑफिस असेल, तर तिथं तुम्ही तुमच्या ऑफिसच्या किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला जर उगवत्या सूर्याचा पिक्चर लावला, इमेज लावला, तर ते तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. तर असा हा मूल्यांक 1 चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा तुमचे जर काही माझ्यासाठी सूचना असतील, तर त्या मला नक्की कळवा. धन्यवाद. स्वामी